नमामि शनेश्वरं मम जन्मराशि सकाशान्त अनिष्टान् निश्चिशने पीडा परिहारे एकदश स्थानवच्च फल प्राप्त्यर्थ लोह प्रतिमा शनेश्वर पूजन तत्पर्तिकरम दानश्च करिष्ये। राधे राधे। मी बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीने आपलं स्वागत करतोय। आपण आता अशा ठिकाणी आलेलो आहोत, एक सुंदर ठिकाण, आणि या सुंदर ठिकाणी आपण आलेलो आहोत। या ठिकाणाचं नाव आहे बेट द्वारका, आणि बेट द्वारकेमधलं एक असं अप्रतिम असं एक मंदिर आहे, एक आगळं वेगळं पूर्ण भारतभरामध्ये माझ्या माहितीप्रमाणे एकमेव मंदिर आहे मकरध्वज मंदिर। आणि या मंदिरामध्ये मकरध्वजी हनुमान मंदिर या ठिकाणी बघत आहोत आपण। थोडंसं साईडला चला, हे आमचे सगळे यात्रेकरू या ठिकाणी या मंदिरात दर्शन करत आहेत। या ठिकाणी मी दाखवतोय तुम्हाला मकरध्वजजी हनुमान मंदिर। हे मकरध्वज कोण आहेत तर हनुमंत बाप्पाचे चिरंजीव, मुलगा म्हणतो आपण मराठीमध्ये। तर असा प्रश्न पडतो, हनुमंताला मुलगा कसा? तर त्याचं कारण आहे, ज्यावेळी हनुमंत बाप्पा लंका दहन करून आले त्यावेळी शीन आला होता, घाम आला होता, आणि त्या घामातून हनुमंत बाप्पानं जे तिथून उड्डाण मारलं लंकेतून, ते थेट इथं आले। आणि इथं आल्यानंतर ह्या समुद्राच्या किनाऱ्यावर की त्यांचा घाम होता, तो घाम त्यांनी समुद्रामध्ये टाकला। त्यावेळी एका मगरीनं गिळाला, मगर म्हणजे मकर, त्या मकरीनं तो घाम गिळाला, आणि त्याच्यापासून त्या मकरीला दिवस गेले, आणि त्याच्यातून या मुलाची एका निर्मिती झाली। तोच मुलगा म्हणजे मकर, मकरीपासून जन्मला म्हणून मकर। आणि राम प्रभूची ध्वजा लंकेमध्ये फडकवली म्हणून तो ध्वजे असणारा कपी, तोच म्हणजे हनुमान। आणि त्या नावानं मकर आणि ध्वज फडकवणारा हनुमान म्हणून मकरध्वज असं त्या ठिकाणी नाव पडलं। असं असणारं हे तीर्थक्षेत्र मकरध्वज हनुमानजी मंदिर। आणि मकरध्वज म्हणजे हनुमंत बाप्पाचा मुलगा, त्या मुलाचं मंदिर एकमेव या ठिकाणी बघायला मिळतं। असं असणारं ते मकरध्वज हनुमान मंदिर। या मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत। या मंदिरामध्ये सर्व आमचे यात्रेकरू या ठिकाणी दर्शन आनंद घेत असताना, आणि हा परिसर या बाबाजींचा आश्रम आहे। आश्रमामध्ये यांनी अतिशय सुंदर नियोजन केलेलं आहे सर्वांचं, आणि ह्या आश्रमामध्येच हे मकरध्वज हनुमान मंदिर आहे। या मंदिराचं आता दर्शन करून आमची बाळकृष्ण यात्रा कंपनी पुढे निघालेली आहे। असे वेगवेगळे व्हिडिओ, वेगवेगळ्या मंदिराचे तीर्थस्थळांचे व्हिडिओ आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय। तुम्हाला या मंदिरात आल्यावर काय वाटतं, थोडंसं बोला। छान वाटलं, एक वेगळं मंदिर बघायला मिळालं। आता तुम्हाला बेट द्वारकेचं मंदिर बघायला मिळणार आहे, समुद्रात असणार। हनुमान हे ब्रह्मचारी आहेत, आणि त्यांना मुलगा असू शकतो, हे जे आपण इतिहास या ठिकाणी सांगितला तो अतिशय महत्त्वाचा, आणि जे माहीत नसलेली गोष्टी आम्हाला मिळाल्या। एका हनुमानाच्या घामापासून मकरीला दिवस गेले, आणि मकरीपासून जी उत्पत्ती झाली असे मकरध्वज, की ज्यांनी श्रीलंकेमध्ये झेंडा लावला, आणि तो झेंडा या ठिकाणी आपल्या भारतामध्ये आपल्या सगळ्यांचा असलेला हा अभिमान या ठिकाणी आपण दाखवला। याबद्दल बाळकृष्ण कंपनीचे आम्ही सर्व यात्रेकरू आभारी आहोत। धन्यवाद। राधे राधे। राधे रामचंद्र की जय, जय हनुमान की। धन्यवाद। तर अशा पद्धतीनं सुंदर असा नजारा आपण बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीनं आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। असे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि असे प्रत्येक ठिकाणची तीर्थांची दर्शनं करण्यासाठी एक वेळ आमच्या बाळकृष्ण यात्रा कंपनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। या ठिकाणी मकरध्वज हनुमानजी मंदिर या ठिकाणी दाखवत आहोत। अतिशय आगळं वेगळं दर्शन, भारतामध्ये एकमेव असं असणारं हे मंदिर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय। मकरध्वज हनुमानजी मंदिर, बाप लेकाचं एकत्र मंदिर या ठिकाणी दाखवत आहोत। धन्यवाद। राधे राधे। राधे राधे। तर हे पूर्ण मंदिर जरी छोटंसं असलं तर महात्म्य वेगळं आहे, असं असणार हे मंदिर। आणि आपल्याला या ठिकाणी आम्ही दाखवलेलं आहे। निश्चितपणे हाही व्हिडिओ आपल्याला आवडेल अशी अपेक्षा आहे। हे सुंदर नजारा, असे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यात्रा कंपनीमध्ये एक वेळा अवश्य, आणि यात्रेतला आनंद घेण्यासाठी एकदा यात्रा कंपनीमध्ये यावं ही विनंती करतो। धन्यवाद। राधे राधे। राधे राधे। राधे राधे।